आणि ऍट अ टाइम दोन ब्लूटूथ कनेक्ट करून तुम्ही मूवी पाहू शकता. आपलं व्हॉल्यूम की, लॉक की हे सोडून आणखीन एक तिसरी की दिलेली आहे, ती म्हणजे एआय स्नॅप की. ओप्पोचा फोन लॉन्च होतोय आणि त्याच्यामध्ये एआयचे फीचर नाहीत असं शक्यच नाही. तुम्ही उघड्या डोळ्यांनी या 3D डिझाईनचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे लेटेस्ट ओप्पो रिनो 16 बद्दल. रिनो 16 ची सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे याचं डिझाईन. याचं 3D पॉप डिझाईन जे आहे हे एकदम बेस्ट आहे. लिटरली तुम्हाला असा फील येतो की ह्याचं जे डिझाईन आहे हे त्याच्यातून बाहेर येते की काय. तुम्ही उघड्या डोळ्यांनी या 3D डिझाईनचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे याची साईज 6.32 इंचेसचा स्मॉल डिस्प्ले आहे, जेणेकरून तुम्ही एका हाताने हँडसेट इझिली हाताळू शकता आणि 120 हर्ट्जचा AMOLED डिस्प्ले आहे. रिनो सिरीजची आजपर्यंत खासियत राहिलेली आहे ते म्हणजे त्याचा कॅमेरा. तर या फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट कॅमेरा जो आहे हा 50 मेगापिक्सल आहे. बॅक कॅमेरा जो मेन कॅमेरा आहे तो आहे 50 मेगापिक्सल. 3.5 चा टेलिफोटो जो कॅमेरा आहे तो सुद्धा 50 मेगापिक्सल आणि वाईड अँगल कॅमेरा आहे तो सुद्धा 50 मेगापिक्सलचा आहे. त्यासोबत ओप्पोने यावेळी एक बेस्ट गोष्ट याच्यामध्ये दिली आहे ते म्हणजे नॅचरल टोन. तर आपल्या इंडियन स्किन टोन नुसार ह्याच्यामध्ये काही त्यांनी ट्विक्स केलेले सॉफ्टवेअरमध्ये, जेणेकरून तुम्हाला नॅचरल टोन हा बघायला मिळतो. त्यासोबत जसं प्रोफेशनल फोटोग्राफर जेव्हा फोटो काढतात त्याच्यामध्ये आपल्याला लाईट अँड शॅडो डेप्थ बघायला मिळते, त्याच टाईपची डेप्थ सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ओव्हरऑल याचा जर कॅमेरा एक्सपिरियन्स बघितला तर एकदम बेस्ट आहे. सोशल मीडियावरती ट्रेंडी फोटोज आणि व्हिडिओज टाकण्यासाठी यावेळी एक बेस्ट फीचर रिनो 16 मध्ये दिलेलं आहे आणि ते आहे एआय रिमिक्स कोलाज. याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे मिनिएचर्स घेऊन एकदम युनिक आणि बेस्ट असे फोटोज किंवा व्हिडिओज बनवू शकता, जे की तुमच्या सोशल मीडियावरती एकदम ट्रेंडी होऊन जातील आणि तुम्हाला लाईक्स अँड व्ह्यूज खूप जास्त येतील. ओप्पोचा फोन लॉन्च होतोय आणि त्याच्यामध्ये एआयचे फीचर नाहीत असं शक्यच नाही. तर यावेळी ओप्पो रिनो 16 मध्ये आपल्याला दिलेले आहे एआय स्नॅप की, म्हणजे आपलं व्हॉल्यूम की, लॉक की हे सोडून आणखीन एक तिसरी की दिलेली आहे, ती म्हणजे एआय स्नॅप की. याच्यामधून तुम्ही तुमचा एआय माइंड स्पेस, एआय माइंड पायलट आणि एआय बिल मॅनेजर असे वेगवेगळे फीचर्स तुम्ही यूज करू शकता. जस्ट याला डबल क्लिक करा आणि तुमचा एआय माइंड स्पेस ओपन होऊन जाईल. आता याचा उपयोग काय आहे, एआय माइंड स्पेसमध्ये तुम्ही वेगवेगळे तुमचे टास्क असतील किंवा इन्फॉर्मेशन असेल ते स्टोअर करून ठेवू शकता. एआय माइंड पायलटमध्ये तुम्ही चॅट जीपीटी, जेमिनी आणि परप्लेक्सिटी यासारख्या वेगवेगळ्या एआय इंजिन्सकडून तुम्ही हेल्प घेऊ शकता. आणि एआय बिल मॅनेजरमध्ये तुम्ही महिन्याचा किती एक्सपेन्स झाला याची पूर्ण इत्यंभूत माहिती त्याच्यात घेऊ शकता. त्यासोबत याच्यामध्ये एआय मेनू ट्रान्सलेशन नावाचं एक फीचर सुद्धा यावेळी आलेलं आहे. याचा उपयोग काय होतो, बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणी कुठंतरी जातो हॉटेलमध्ये वगैरे, तिथले मेनू आपल्याला लक्षात येत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाहेरच्या देशात गेले आणि तिथं एखादा मेनू आहे आणि तो तुमच्या लक्षात येत नाही. जस्ट तुम्हाला एआय मेनू ट्रान्सलेशन ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फोटो काढला की तुम्हाला त्या डिशचा पूर्ण जे काही डिटेल आहेत ते मिळून जातील. ती डिश कशी दिसते हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये येईल आणि तिथल्या करन्सीनुसार त्याचा रेट काय आहे हे सुद्धा तुम्हाला त्या फीचरमध्ये दिसून येईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादा मूवी बघत असतो आणि तेवढ्यात एखादा मित्र आपल्या बाजूला येऊन बसतो आणि मग त्याला आपण ब्लूटूथ द्यावा लागतो. पण आता तुम्हाला ती करायची गरज नाही आहे. आता तुम्ही त्या मित्राचा ब्लूटूथ सुद्धा तुमच्या फोनला कनेक्ट करू शकता आणि ऍट अ टाइम दोन ब्लूटूथ कनेक्ट करून तुम्ही मूवी पाहू शकता. येस, रिनो 16 मध्ये आपण देतोय ऑडिओ शेअरिंग नावाचा फीचर, ज्याच्यामध्ये तुम्ही दोन TWS ऍट अ टाइम एका फोनला कनेक्ट करून त्याचा यूज करू शकता. मग मूवी असतील किंवा सॉंग्स असतील तर ऍट अ टाइम तुम्ही दोन TWS वर ते एन्जॉय करू शकता. आता बोलूया याच्या ॲडिशनल फीचर्स बद्दल. तर हा फोन येतो IP69K मध्ये, म्हणजे कितीही हेवी पाणी याच्यावरती पडलं तरी फोनला काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यासोबत याची जी बॉडी आहे ही एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम फ्रेमनं बनलेली आहे, त्यामुळे हँडसेट तुमचा जरी पडला तरीही तुमच्या फोनला काही प्रॉब्लेम येणार नाही. फोन एकदम ड्युरेबल आहे. त्यासोबत याच्यामध्ये तुम्हाला एक मेन फीचर मिळतं ते म्हणजे मल्टी फोकल व्हिडिओ रेकॉर्डिंग. म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना तुम्ही ऍट अ टाइम वाईड अँगल कॅमेरा, ऍट अ टाइम तुमचा टेलिफोटो कॅमेरा आणि ऍट अ टाइम तुम्ही 18x झूम सुद्धा करू शकता आणि सेम टाइमला तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रंट कॅमेरा सुद्धा ऑन करू शकता. तर असे युनिक फीचर्स या फोनमध्ये मिळतात. आणि त्यासोबत या फोन सोबत आणि एक डिव्हाइस लॉन्च करते ओप्पो आणि त्याचं नाव आहे ओप्पो बबल. तर ओप्पो बबल जे आहे ही एक ट्रेंडी फॅशन ॲक्सेसरी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मूडच्या हिशोबाने वेगवेगळे फेसेस यूज करू शकता. त्याचसोबत त्याचा यूज तुम्ही एक सेकंडरी डिस्प्ले म्हणून करू शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा स्वतःचा फोटो काढताय किंवा व्हिडिओ काढताय तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये प्रिव्ह्यू पाहू शकता. तर कसा वाटला हा फोन नक्की कमेंट करून सांगा.